Hello and welcome to our today's session of client-side scripting language CSS. तर आज आपण सुरुवात करणार आहोत युनिट नंबर 5ला. नेम ऑफ युनिट इज रेग्युलर एक्सप्रेशन, रोल ओव्हर अँड फ्रेम्स. तर ह्या आपल्या या युनिटमध्ये मेन पॉईंट असणार आहे ते 3 असणार आहेत. ते 5.1, 5.2 आणि 5.3. तर 5.1 आहे रेग्युलर एक्सप्रेशन, 5.2 आहे फ्रेम्स आणि 5.3 आहे रोल ओव्हर. तर आजच्या सेशनमध्ये आपण रेग्युलर एक्सप्रेशनचे काही पॉईंट्स कवर करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे काय याचा अर्थ आपण समजून घेऊया. अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन एक्सेप्ट अ रेग्युलर एक्सप्रेशन टेल्स द ब्राउझर हाऊ टू मॅनिप्युलेट अ टेक्स्ट rather than numbers by using special symbol as operators. आता रेग्युलर एक्सप्रेशनच्या डेफिनेशनवरून आपल्याला एवढं तर कळालं की ह्याच्यामध्ये टेक्स्टचं मॅनिप्युलेशन होतं आणि फक्त नंबर यूज न करता त्याच्यात स्पेशल सिम्बॉल्स आपण यूज करतो, त्याला आपण ऑपरेटर्स म्हणतो. रेग्युलर एक्सप्रेशन इज लोकेटेड इन द रजिस्टर्ड एक्सप्रेशन किंवा रेग्युलर एक्सप्रेशन REG एक्सप्रेशन हे फंक्शन असणार आहे. आणि हे फंक्शन आपण डिफाईन कुठे करणार आहे, हेड टॅगमध्ये आपण डिफाईन करणार आहे. इट बिगिन्स अँड एंड विथ स्लॅश, म्हणजे सुरुवातीला आणि एंडला स्लॅश असणार आहे. आणि अ पेअर ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट्स अपेअर्स इन द फॉलोइंग द फर्स्ट स्लॅश अँड एंड स्लॅश. म्हणजेच ज्यावेळेला आपण रेग्युलर एक्सप्रेशन एखाद्या वेळेला लिहिणार असणार आहे त्यावेळेला रेग्युलर एक्सप्रेशन आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणार आणि त्याच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला आपण स्लॅश हा स्पेशल टाईपचा सिम्बॉल तिथं आपण लिहिणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण इथं लिहून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपण तिथं लिहिणार आहे रेग्युलर एक्सप्रेशन. द लँग्वेज ऑफ रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे आता रेग्युलर एक्सप्रेशन आपण लिहिणारच आहे तर त्याची लँग्वेज कोणती असणार आहे. द वर्ड ऑफ रेग्युलर एक्सप्रेशन लँग्वेज आर कॉल्ड ॲज स्पेशल कॅरेक्टर्स. आता जे आपण ह्याच्यामध्ये लँग्वेज यूज करणार आहे त्यात आपण काय करणार आहेत, स्पेशल जे कॅरेक्टर्स असणार आहेत, सिम्बॉल्स असणार आहेत ते आपण ह्याच्यात यूज करणार आहेत ॲज अ ऑपरेटर म्हणून, जे की मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स असणार आहेत. ज्या वेळेला आपण ऑपरेटर यूज करणार आहेत मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये त्यावेळेला ऑपरेटर्स ब्राउझरला सांगतात की जे काही ऑपरंट्स आणि त्याच्या व्हॅल्यू असतात त्याच्यावरती आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायच्या असतात. स्पेशल कॅरेक्टर्स टेल्स द ब्राउझर टू परफॉर्म अन ऑपरेशन ऑन द टेक्स्ट. आता ज्यावेळेला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन येतात किंवा ऑपरेटर येतो तर ऑपरेटर काय सांगतं की ऑपरंट्स आणि व्हॅल्यूजवरती आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण स्पेशल कॅरेक्टर्स लिहितो त्याच्यामध्ये त्यावेळेला ब्राउझरला सांगितण्यात येते की जे काही आपलं ऑपरेशन असणार आहे ते सगळं आपलं टेक्स्टवरती असणार आहे. आता काही स्पेशल कॅरेक्टर आणि त्याचं डिस्क्रिप्शन्स आपल्याला घेतलेत की आपण एक स्लॅश घेतलेला आहे की स्लॅश म्हणजे काय, इट टेल्स द ब्राउझर टू इग्नोर द स्पेशल मिनिंग ऑफ फॉलोइंग कॅरेक्टर. आता हा टाईप ऑफ स्लॅश असणार आहे, एक बॅकवर्ड असतो एक फॉरवर्ड असतो. त्यानंतर आपला आहे तो अपवर्ड ॲरो म्हणजे त्याला आपण काय तर सिम्बॉल म्हणतो. ॲट द बिगिनिंग ऑफ द स्ट्रिंग ऑर निगेशन ऑपरेटर, त्याला निगेशन ऑपरेटर आपण म्हणतो की हे स्ट्रिंगसाठी आपण बिगिनिंगला यूज करणार आहे. हे आपण नंतर बघणारच आहोत. डिपेंडिंग ऑन वेदर इट अपेअर्स इन द रेग्युलर एक्सप्रेशन. जे डॉलर साईन आहे ते एंड ऑफ द स्ट्रिंग आपण लिहितो की जेणेकरून स्ट्रिंग एंड झाली हे कळण्यासाठी. स्टार आहे ते आहे 0 ऑर मोर टाईम्स म्हणजे किती मल्टिपल टाईम्स असणार आहे त्यासाठी. प्लस असणार आहे ते 1 ऑर मोर टाईम्ससाठी असणार आहे, जसं आपण कॉन्कॅटिनेशनसाठी यूज केलेलं अशा प्रकारे यूज करता येतं. त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे जो की 0 ऑर 1 टाईमसाठी असतो. तो रेफरन्स करताना आपण ऑप्शनल क्वालिफायर आपण त्याला कन्सिडर करणार आहे रेफरन्स करताना. जो डॉट आहे तो आहे एनी कॅरेक्टर एक्सेप्ट अ न्यू लाईन कॅरेक्टर, म्हणजेच आपण स्लॅश एन लिहितो ना तशा प्रकारे न्यू लाईनचं कॅरेक्टर घेण्यासाठी. स्लॅश बी आहे तो आहे वर्डची बाउंड्री, जेणेकरून वर्ड कुठे एंड होणार आहे किंवा त्याची बाउंड्री कितपत असणार आहे त्यासाठी असणार आहे. आणि जो कॅपिटल बी असणार आहे तो असणार आहे नॉन वर्ड बाउंड्री, म्हणजे जी काही वर्डची बाउंड्री नसणार आहे ती कॅपिटल बीमध्ये आपण रेग्युलर एक्सप्रेशनमध्ये डिनोट करणार आहे. सिमिलरली स्लॅश डी
म्हणजे स्मॉल डी असणार, तो असणार आहे एनी डिजिट कुठून ते कुठून 0पासून 9पर्यंत जे काही डिजिट्स असणार आहेत ते सगळे असणार. आणि जे काही स्लॅश कॅपिटल डी असणार आहे तो असणार आहे एनी नॉन डिजिट असणार आहे. त्याच्यानंतर येतो खाली तो आहे स्लॅश एफ, तो असणार आहे फॉर्मचा फील्ड असणार आहे, म्हणजे आपण फॉर्मच्या वेळेला यूज करणार आहे. त्यानंतर जी येतो, जी म्हणजे काय, सर्च द फर्स्ट अँड सबसिक्वेंट ऑकरन्स ऑफ द कॅरेक्टर, म्हणजे त्याचं ऑकरन्स बघतात की तो जो कॅरेक्टर असणार आहे तो आपल्याला कधी ऑकर होणार आहे. त्यानंतर येतो आय काय करतो, सर्च विदाऊट मॅचिंग द केस ऑफ द कॅरेक्टर, म्हणजे ज्यावेळेला सर्च करायचं असतो त्यावेळेला आपण आय घेतो, पण त्याच्यात काय करतो ते मॅच करत नसतो आपण कोणत्याही कॅरेक्टरला किंवा कोणत्याही वर्डसाठी. स्लॅश एन असतो तो न्यू लाईनसाठी असतो, आणि त्याला काय म्हणू शकतो आपण, लाईन फीड म्हणू शकतो किंवा न्यू लाईन म्हणू शकतो. स्लॅश आर आहे तो आहे कॅरेज रिटर्न. त्यानंतर स्लॅश एस आहे तो आहे एनी सिंगल व्हाईट स्पेस कॅरेक्टर, तर जो मध्ये पण व्हाईट स्पेस देतो तो असणार आहे व्हाईट स्पेस कॅरेक्टर स्लॅश एस असणार आहे. आणि ज्यावेळेला नॉन व्हाईट स्पेस कॅरेक्टर घेणार असतो त्यावेळेला आपण स्लॅश कॅपिटल एस लिहिणार आहे, आणि ज्यावेळेला टॅब द्यायचा असतो त्यावेळेला आपण स्लॅश टी देणार आहे. हे काही सिम्पल लँग्वेज आपण हे जे स्पेशल कॅरेक्टर्स असणार आहे त्याचं डिस्क्रिप्शन असणार आहे. हे काय असं काय एवढं अवघड नाही आहे. त्याच्यानंतर स्लॅश व्ही स्लॅश डब्ल्यू स्लॅश कॅपिटल डब्ल्यू ह्या ज्या सगळ्या प्रकारचे स्पेशल कॅरेक्टर्स असणार आहेत ते असणार आहेत. व्ही असणार आहे तो व्हर्टिकल टॅबसाठी असणार आहे, डब्ल्यू असणार आहे लेटर नंबर आणि अंडरस्कोरसाठी, आणि कॅपिटल डब्ल्यू घेतला तर सेम अपोजिट असणार आहे की ऑदर दॅन लेटर असेल, नंबर असेल किंवा अंडरस्कोर असेल. त्यानंतर आस्की कॅरेक्टरच्या हेक्साडेसिमल नंबरसाठी आपण स्लॅश एक्स डबल एन घेतो, आणि हेक्साडेसिमल नंतर आपण ऑक्टल नंबर घेण्यासाठी आपण स्लॅश ओ लेस दॅन ग्रेटर दॅन आपण डबल एम घेतो, डबल एन आस्की कॅरेक्टरसाठी ज्यावेळेला आपण हेक्साडेसिमल आणि ऑक्टल नंबर्स घेणार असतो त्यावेळेला. कंट्रोल कॅरेक्टर घ्यायचं असतं ज्यावेळेला एक्स असतं, कंट्रोल कॅरेक्टर एक्स असतं त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण स्लॅश सी आणि त्या कॅरेक्टरचं नेम एक्स असं लिहितो. त्यानंतर आपण ज्यावेळेला आपला सेट असेल कॅरेक्टरचा त्याला मॅच करायचं असतं त्यावेळेला आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेऊन ABCDE अशा प्रकारे ह्या आपण स्पेशल सिम्बॉल यूज करणार असतो. आणि त्याच्या अपोजिट ज्यावेळेला आपल्याला मॅच करायचं नसते किंवा मॅच होत नाही, डझंट मॅच असते, त्यावेळेला आपण त्याला कॅरेज रिटर्न देतो आपण, कॅरेज हे आपलं कॅरेज सिम्बॉल. त्याच्यानंतर येतो A-E, हा काय असणार आहे तर हा आपला रेंज असणार आहे, कॅरेक्टर इन दिस रेंज कॅरेक्टर्स, आणि हायफन इंडिकेट्स द रेंज, म्हणजे असं आपण जर लिहिलं तर काय होतं की आपले जे कॅरेक्टर असणार आहेत ते मॅच कुठं होतात काय ते रेंजमध्ये चेक करत आहोत. स्लॅश आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये स्लॅश बी लिहिला तर ते काय होतं बॅक स्पेस कॅरेक्टर होतं, आणि त्यानंतर कर्ली ब्रेसेसमध्ये एन लिहिलो तर आपण काय होतं एक्झॅक्टली एन ऑकरन्स ऑफ प्रिव्हियस सब पॅटर्न ऑर कॅरेक्टर सेट, असं सिम्पल जे काही आपल्याकडे सिम्बॉल्स आहेत. त्यानंतर तो एन, आता आपण कर्ली ब्रेसेसमध्ये एन कॉमा हा काय करतो ॲटलिस्ट एन ऑकरन्स ऑफ प्रिव्हियस सब पॅटर्न ऑर कॅरेक्टर सेट. हे जस्ट सिम्बॉल आहेत, हे फक्त लक्षात ठेवायचं आणि त्याचं काम ठेवायचं, आणि ज्यावेळेला आपण यूज करणार आहे त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी प्रॉपरली लक्षात येत राहणार आहेत. आता आपल्याला कळालं की आता पुढचा पॉईंट जो आहे तो आहे फाइंडिंग नॉन मॅचिंग कॅरेक्टर्स, जे की आपल्याला मॅच नसणार होणार त्या गोष्टी. JavaScript application prohibits certain characters from appearing within the text such as hyphen, म्हणजे काही वेळेला आपण लिमिटेशन्स देतो एखाद्या टेक्स्टमध्ये की स्पेशल कॅरेक्टर्स आपण इंटर करून घ्यायचे नाहीत, त्यावेळेला त्याच्यातला एक असतो तो असतो हायफन. यू कॅन डायरेक्ट द ब्राउझर टू सर्च फॉर illegal characters by specifying the illegal characters within brackets and by placing the caret as the first character of the bracket. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या सिम्बॉल किंवा स्पेशल टाईप ऑफ कॅरेक्टर आपल्याला प्रोहिबिट करायचं असतं, म्हणजेच
त्याला परमिशन द्यायची नसते त्यावेळेला आपण काय करतो, कॅरेट हा जो स्पेशल टाईपचा सिम्बॉल आहे तो आपण यूज करणार आहे. कशा प्रकारे यूज करणार आहे तर ते आपण त्याच्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे की जो काही आपला सिम्बॉल असणार आहे त्याच्यामध्ये. दिस वर्क्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल. आता एक्झाम्पल कसे असणार आहे, सुरुवातीला आणि एंडला आपलं स्लॅश असणार आहे, त्याच्यानंतर आपलं राऊंड ब्रेसेस असणार आहेत, स्क्वेअर ब्रेसेस असणार आहेत आणि स्टार्टिंग पॉईंटला आपला कॅरेट सिम्बॉल असणार आहे आणि बॅकवर्ड स्लॅश देऊन आपण जो काही आपला सिम्बॉल असणार आहे, जो काही सिम्बॉल आपल्याला प्रोहिबिटेड करायचा असणार आहे तो सिम्बॉल आपण त्याच्यामध्ये लिहिणार अशा प्रकारे. तर हा झाला एक प्रकारचा आपला एक्झाम्पल सिंटॅक्स. इफ हायफन अपियर्स द ब्राउझर वूड रिस्पॉन्ड विथ द ट्रू व्हॅल्यू. म्हणजे ज्यावेळेला आपण दिलेलं हायफन आपल्याला ब्राउझरवरती दिसले तर काय होतं की त्याचा जो रिस्पॉन्स असतो तो ट्रू येतो. आणि ज्यावेळेला आपल्याला हायफन दिसत नाही आपल्या ब्राउझरवरती त्यावेळेला रिस्पॉन्स काय येणार, फॉल्स येणार. तर एंटरिंग रेंज ऑफ कॅरेक्टर्स, तर हा एक पॉईंट आपल्याला पुढचा असणार आहे की रेंज कशा प्रकारे आपण घेतो. नो नीड टू एंटर एव्हरी कॅरेक्टर दॅट यू वॉन्ट ब्राउझर टू मॅच ऑर नॉट मॅच इन द टेक्स्ट इफ दोज कॅरेक्टर्स आर इन द सिरीज ऑफ कॅरेक्टर्स सच ॲज F through I. म्हणजे आपल्याकडे बरेचसे नंबर ऑफ कॅरेक्टर असणार आहे, त्याची सिरीज असणार आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला ते मॅच करायचे असतील किंवा नसतील, पण हे आता आपल्याला ठरवायचं आहे की ब्राउझरला कोणत्या गोष्टी सांगायच्या. म्हणजे जसं की F आहे, I आहे, ह्या गोष्टी. इन्स्टेड ऑफ इन्क्लुडिंग ईच अँड एव्हरी कॅरेक्टर विदिन ब्रॅकेट्स यू कॅन यूज द फर्स्ट अँड लास्ट कॅरेक्टर इन द सिरीज सेपरेटेड बाय हायफन. आता ह्याला आपण मगाशी बघितलेलं आहे की काय एक स्पेशल टाईपचा कॅरेक्टर असतो तो की दोन्ही आपल्याला कॅरेक्टरची नेम देतो आणि जे काही रेंज असेल त्याला आपण हायफनमध्ये डिनोट करतो. आता आपण घेतलेलं आहे की एक आपल्याकडे सिरीज आहे FGHIJKL इथपर्यंत आहे, ही आपल्याला सिरीज आहे. तर आपल्याला ब्राउझरला सांगायचं आहे की बाबा ही एक सिरीज असणार आहे आणि हे टेक्स्टमध्ये असणार आहे. मग आपण याला डिनोट कशा प्रकारे करू शकणार की ह्याची रेंज कोणती असणार आहे. यू कुड राईट द फॉलोइंग रेग्युलर एक्सप्रेशन. आता हे जे आपल्याला एक्झाम्पल दिसतं ते आपलं ह्या पूर्ण टेक्स्टसाठी असणार आहे. सुरुवातीला आणि आपण एंडला आपण दिला स्लॅश, त्याच्यानंतर घेतला आपण स्क्वेअर ब्रॅकेट, त्यानंतर आपण पूर्ण जी सिरीज असणार आपली टेक्स्टची ती आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट केली. अशा प्रकारे आपण त्याची रेंज ठरवू शकतो. तर असं आपण लिहिणार आहे. आता पुढचा पॉईंट येतो तो मॅचिंग डिजिट्स अँड नॉन डिजिट्स. तर मगाच काय आपण बघितलं की रेंज बघितली कशा प्रकारे रेंज एंटर करायची. आता आपण डिजिट्स आणि नॉन डिजिट्सला मॅच कसं करायचं. लिमिटिंग अँड एंट्री इदर टू डिजिट्स ऑर नॉन डिजिट्स इट्स कॉमन टास्क. म्हणजे हे एक प्रकारे आपण हे सारखं करत असतो, हे कॉमन टास्क असणार आहे आपल्या प्रोग्रॅमरसाठी. जसं की फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेम असणार आहे तो नॉन डिजिट असणार आहे आणि फोन नंबर असणार आहे तो सिरीज ऑफ डिजिट असणार आहे. म्हणजे आपण सिक्युरिटी पर्पजसाठी काय घेतो व्हॅलिडेशनसाठी की फोन नंबरच्या ठिकाणी फक्त नंबर ऑफ डिजिट्सच एंटर व्हायला पाहिजे आणि त्याचं नंबर ऑफ डिजिट किती असणार आहे, सेट ऑफ नंबर्स तो असणार आहे 10 आणि नेम असणार आहे तो काय नॉन डिजिट्स असणार आहे म्हणजेच अल्फाबेट्स. If non-digits appear in phone number, indicate invalid phone number, and vice versa. If the first name that contain digit is like to an invalid first name. आता ह्या गोष्टी आपण ऑलरेडी यूज केल्यात, आपल्याला माहीत आहेत. ब्राउझर चेक टू सी वेदर द टेक्स्ट हॅज डिजिट्स ऑर नॉन डिजिट्स बाय रायटिंग अ रेग्युलर एक्सप्रेशन. आता ह्या गोष्टी रेग्युलर एक्सप्रेशन थ्रू करता येतात की जे टेक्स्ट आहे ते डिजिट आहे की नॉन डिजिट टाईपचं असणार आहे. तर डिजिटसाठी आपण मगाशी काय बघितला /D बॅकवर्ड /D म्हणजे त्याला आपण डिजिट्स म्हणतो. इट डिटरमाइन वेदर द टेक्स्ट कंटेन डिजिट्स. आणि त्यानंतर नॉन डिजिटसाठी आपण काय घेणार आहे /D हा नॉन डिजिटसाठी असणार आहे आणि स्मॉल d असणार आहे तो डिजिटसाठी असणार आहे. The browser returns a true if at least one digit appear in the text.
म्हणजे एखाद्या वेळेला एक जरी कॅरेक्टरची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले झाली किंवा आपला टेक्स्ट ॲपियर झाला तर तो बाय डिफॉल्ट काय होतो की तो ब्राउझर काय करतो आपल्याला त्याची व्हॅल्यू ट्रू म्हणून रिटर्न करून देतो. तर जसं आपण डिजिट आणि नॉन डिजिटचं मॅचिंग बघितलं त्याच्यानंतर आपण सेम पंक्च्युएशन आणि सिम्बॉलचं मॅचिंग बघायचं विथ द हेल्प ऑफ रेग्युलर एक्सप्रेशन. ब्राउझर डिटरमाइन्स whether text contain or does not contain letter, punctuation or symbols such as @ in email address by using the /w. तर /w काय करणार आहे? इट डिटरमाइन्स whether the text contain letter and W कशासाठी यूज करणार आहे? determines whether the text contain a character other than letter, number and underscore. म्हणजे पंक्च्युएशन यूज करताना कशा असणार आहेत आपल्या ज्या गोष्टी त्या असणार आहेत लेटर, पंक्च्युएशन आणि सिम्बॉल जो की आपण स्मॉल डब्ल्यूनं आपण रिप्रेझेंट करणार आहोत. आणि ज्यावेळेला आपल्याला अदर दॅन लेटर, नंबर आणि अंडरस्कोर किंवा सिम्बॉल्स हवे असतील तर त्याला आपण /W अशा प्रकारे डिनोट करणार आहे. Special symbols in regular expression would be /w or /W. तर सेम जसं आपलं पंक्च्युएशन सिम्बॉल झालं त्याच्यानंतर आपण वर्डचं बघायचं की वर्ड कशा प्रकारे मॅच करता येतात विथ द हेल्प ऑफ रेग्युलर एक्सप्रेशन. अ वर्ड इज डिफाईन्ड बाय वर्ड बाउंड्री. तर वर्ड बाउंड्री आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे. दॅट इज द स्पेस बिटवीन टू वर्ड्स. आपण बाउंड्रीसाठी काय सिम्बॉल घेतलेला /b, जेणेकरून आपल्याला रेग्युलर एक्सप्रेशन ज्यावेळेला यूज करणार त्यावेळेला /b सिम्बॉल यूज करून आपल्याला त्या वर्डची बाउंड्री डिफाईन करता येते. ह्याला आपण स्पेशल सिम्बॉल म्हणतो. थिंक ऑफ द /b स्पेशल सिम्बॉल ॲज अ स्पेस बिटवीन टू वर्ड्स. यू नीड टू यूज 2 /b special symbols in regular expression if you want the browser to search for a word. तर /b बाउंड्री म्हणजे काय? एखादा जो वर्ड असेल किंवा एखादा टेक्स्ट असेल तो ओव्हर झाल्यानंतर आपल्याला /b दिल्यानंतर त्याला मध्ये स्पेस येते बिटवीन टू वर्ड्स. यासाठी आपण /b यूज करतो. अ वर्ड इज डिफाईन्ड बाय वर्ड बाउंड्री. That is the space between two words. The first /b represents the space at the beginning and the word, and the second represents the space at the end of the word. म्हणजे आपल्याला दोन वर्डमध्ये किंवा एका वर्डमध्ये आपल्याला दोन वेळेला /b हे रिप्रेझेंट करावं लागणार असणार आहे आपल्या रेग्युलर एक्सप्रेशनमध्ये, की जेणेकरून पहिला जो /b असणार आहे तो असणार आहे स्टार्टिंगचा स्पेस जो की बिगिनिंगचा असणार आहे, आणि जो सेकंडवाला असणार आहे तो असणार आहे वर्डच्या एंडिंगचा. हिअर्स हाऊ यू विल राईट दिस रेग्युलर एक्सप्रेशन. जसं की आता जो माझा वर्ड असणार आहे तो असणार आहे बॉब असणार आहे, आणि स्पेस देण्यासाठी मी स्टार्टिंगला /b दिला आणि एंडिंगला /b दिला. अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर आजच्या सेशनमध्ये आपण मॅचिंग द वर्ड्स एवढ्यापर्यंतच डिस्कस केलेलं आहे. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट सेशनला डिस्कस करणार आहोत.